नमस्कार. अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. पाहूया आताची महत्त्वाची बातमी. अमेरिकेने इराण विरुद्ध केलेला बळाचा वापर हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी थेट धोका असल्याचं सांगत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांना तणाव कमी करण्याचं आणि संयुक्त राष्ट्रांच्या संवाद तसंच आंतरराष्ट्रीय कायद्याच्या इतर नियमांनुसार त्यांच्या जबाबदाऱ्यांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. हा संघर्ष वेगानं नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका वाढत आहे. याचे नागरिकांसाठी, त्या प्रदेशासाठी आणि जगासाठी विनाशकारक परिणाम होतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तणाव कमी करण्यासाठी लष्करी कारवाई हा उपाय नाही. मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे आणि शांतता हीच एकमेव आशा आहे असं गुटेरेस यांनी म्हटलंय. इराणचा अणुकार्यक्रम जागतिक शांततेसाठी धोका होता. आता तरी इराणनं वाटाघाटीसाठी तयार व्हावं अशी प्रतिक्रिया ब्रिटन आणि युरोपियन संघानं दिली आहे. रशियानं मात्र अमेरिकेच्या हवाई हल्ल्याचा निषेध केला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची रशिया दौऱ्यावर जाणार असून राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेऊन त्यांना सद्यस्थितीची माहिती देणार आहेत. सौदी अरेबिया, कतार, इराक या आखाती देशांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. यामुळे या प्रदेशातल्या शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण झाला आहे आणि तातडीनं युद्ध थांबवलं जायला हवं असं म्हटलं आहे. तर अणुकार्यक्रमासंदर्भात अमेरिका, इराण यांच्यात मध्यस्थी करणारा आखातातलाच महत्त्वाचा देश ओमान यांना अमेरिकेनं इराणवर केलेल्या हवाई हल्ल्याचा निषेध केलाय.